जायचं असतं एकीकडे आणि जात एकीकडे. गुगल मॅपला रोड टाकला, भाई यहाँ पे क्या हो रहा है? रोड टाकला म्हणजे लोकेशन टाकलं आणि लोकेशन आम्हाला घेऊन आलं पुण्याचा चोर बाजार. सॉरी, पुण्याचा चोर बाजार नाही, अलिबाबा आणि 40 चोर यांचा खजिना. तर रामराम गाववाले, मी विशाल राजमाने, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. पुणे कॅम्प मध्ये आलो होतो फक्त एक जोडी शूज घ्यायला, पण इथं प्रत्येक दुकानवाला म्हणतो भाऊ ओरिजिनल कॉपी आहे. पहिल्या दुकानात भाव 3000, दुसऱ्या तर तेच 1500 आणि शेवटी 700 रुपये. इथं शूज पेक्षा बार्गेनिंग स्किल जास्त महत्वाचं आहे. शेवटी शूज घेतले की दुकानवाल्याने मला घेतलं हे अजूनही समजलं नाही. तिकडून हळूच कल्टी मारली आणि थेट पुण्याचा चोर बाजारात. इथं काय नाही मिळत, पितळाची भांडी, गणपतीची मूर्ती, जुनी नाणी, जुनी घड्याळ, अगदी इतिहासच विकायला ठेवलाय की काय असं वाटत होतं. एक क्षण तर मला असं वाटलं की अलिबाबा आणि 40 चोर यांचा खजिना तिथं उघडला असणार. फरक फक्त एवढाच होता, तिथं खुलच्या सिमसिम म्हणायचं आणि इथं भाऊ शेवटचा भाऊ सांगा. आणि तिथून थोडं पुढे गेलो की मोबाईल आणि कॅमेरे पाहायला भेटले. इथं असं वाटत होतं की इथं तर एखाद्या युट्यूबरचं पूर्ण करिअरच विकायला ठेवलंय की. पाठीशी ती उभी असताना कशाला कोणाला भिऊ ग भिऊ. मग येडाई माझा जीव गा जीव, येडाई आणि ह्यो पोरगा काय आता कॅमेरा घेऊन फोटो काढायला काही सुट्टी देतच नव्हता. नुसतं दिसलं की दाब बटन दाब बटन. आणि हे जुने नाणे जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील आणि जर तुम्हाला जर त्याचा साठा करून ठेवायचा असेल ना, तरी त्यांच्यापाशी 30 रुपयाला एक नाणं असं भेटून जाईल. पण ह्याला काय काय म्हणते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. कारण मला जसं कळतंय तसं माझ्या हातावर फक्त ही 2 रुपयाची नोटच आलेली आहे. बाकी हे आपल्या आयुष्यात कधी माझ्या हातात आलंच नाही. हो दादा, कितने को बैग है? बोलो ये 2500 का है, 4 व्हील 1000 रुपये. कसं हिंमत म्हणते ते ह्याला म्हणते तो डायरेक्ट 2500 रुपयाला म्हणतो बॅग आणि भाऊन डायरेक्ट 200 रुपये 200 रुपये. पुढे एक आजोबा निवांत वडापाव खात बसले होते आणि समोर उघड्यावर सोन्याचे दागिने विकत होते. मी तर 2 मिनिट गोंधळलोच. आजोबांना वडापावची काळजी जास्त होती की सोन्याची हेच कळेना. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. लाइक करो, फॉलो करो, बाय.